रोडवरून पुराचे पाणी वाहत असल्याने भंडारा जिल्ह्यातील 35 रस्त्यांवरून वाहतूक बंद करण्यात आली आहे। भंडारा जिल्ह्यात मागील 3 दिवसात सर्वत्र अतिवृष्टीसह मुसळधार पावसाने हजेरी लावली। त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत। त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांवरून पाणी वाहत असल्यामुळे दिनांक 10 जुलै रोजी भंडारा जिल्ह्यातील 35 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत। आता पावसाने उसंत घेतल्याने अनेक रस्त्यांवरील पाणी कमी होण्यास सुरुवात झाली आहे आणि पूर परिस्थिती सुद्धा कमी होत आहे। सद्यस्थितीत वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेल्या रस्त्यांमध्ये भंडारा तालुक्यातील भंडारा ते कारधा लहान पूल, खमारी ते माटोरा, कोंढी ते भोवरी, पवनी तालुक्यातील बेटाडा ते पवनी, कोदुर्ली ते रेवणी, सोनेगाव ते विरली, मोहाडी तालुक्यातील अकोला ते वडेगाव, आंधळगाव ते आंधळगाव पेठ, सकरला ते धोप, काटी ते धानोली, कान्हडगाव ते पिंपळगाव, अकोला टोला ते टांगा, टांगा ते विहीरगाव, लाखनी तालुक्यातील पालांदूर ते निमगाव, लाखांदूर तालुक्यातील लाखांदूर ते वडसा, लाखांदूर ते पवनी, भागडी ते परसोडी नाग, आसोला ते आथली, सावरगाव ते नांदेड, खैरीपट ते नांदेड, बारवा ते धर्मापुरी, धर्मापुरी ते जुनी बुथली, भागडी ते परसोडी नाग, खैरीपट ते विहीरगाव, भागडी ते मांढड, तई ते वाकल, तई ते परसोडी, तई ते पाऊलदवना, तई ते बारवा, इटान नवीन ते इटान जुना, मांढड ते भागडी, मांढड ते किन्ही, मांढड ते दांडेगाव, मासड ते सरांडीबुज, सरांडीबुज ते किन्ही या रस्त्यांचा समावेश आहे। तर याबद्दलची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भंडाराच्या वतीने दिनांक 10 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता दरम्यान देण्यात आली आहे।